नवनीत राणा यांचा सिनेसृष्टी ते संसद असा थक्क करणारा प्रवास आम्ही पाहिलेला आहे. तुमची त्याच्यामध्ये फार मोलाची भूमिका आहे. तर मुळात हे सगळं सुरू कसं झालं? नाही, नवनीत राणांचं मी माझी सुरुवात अशी आहे की स्वामी रामदेवजी जे आहे त्यांचं शिबिर आम्ही BKC मध्ये घेतलं होतं, बँड्रामध्ये, बॉम्बेमध्ये. तर त्या शिबिराला मी पण एक कार्यकर्ता म्हणून योग शिबिर आहे, करो योग रहो निरोगचा नारा, देशातले सगळे मोठमोठे लोक. तुम्ही आजही योगा करता? हां, आजही योगा करतो आणि देशातले सगळे मोठे लोक त्या शिबिराला येतात. सकाळी एक अमिताभ बच्चनला जरी उभं केलं किंवा मोठ्या स्टारला उभं केलं तर सकाळी 3 वाजतापासून कोणी यायला तयार नव्हतं, म्हणजे येऊ शकत नव्हतं. पण स्वामी रामदेवजी महाराजांसाठी सगळं योग शिबिरमध्ये जेव्हा पाहिलं मी की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना आजही त्या योगाबद्दल, प्राणायाबद्दल एवढी मान्यता आहे आणि एका संतांनी पूर्ण देशातल्या लोकांना रात्री उठवलेलं आहे. खरं. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला स्वामी रामदेवजी महाराजांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या काळामध्ये पाहिलं की नवनीत राणासुद्धा गेस्ट म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये असताना त्या आल्या. त्या आल्यानंतर तिथे माझी VIP लोकांमध्ये ड्युटी लागली होती की त्यांना रिसीव करणे, त्यांना बसवणे, त्यांना अटेंड करणे. त्यासुद्धा VIP होत्या. तर तेव्हा जेव्हा पाहिलं तर मग आमचं थोडं तिथे भेट झाली. भेट झाल्यानंतर अनेकदा आम्ही संपर्क केला, भेटलो, चर्चा केल्या आणि हे लग्न जे आहे रामदेवजी महाराजांच्या उपस्थितीमध्येच फायनल झालं. त्यांना विचारूनच फायनल केलं. हो का? आणि ते म्हणजे तुम्ही जर म्हटलं स्वामी रामदेवजी महाराज हे मेडिटेटर जरी म्हणजे वडिलांच्या भूमिकेमध्ये ते होते. कारण की माझे तर कुटुंब गावातलं अत्यंत छोट्या कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला आणि एक हमालाचा मुलगा 4 वेळा आमदार होते, ज्यांच्या वडिलांनी कॉटन मार्केटमध्ये हमाली केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये शून्यातून दिवस काढले आणि त्यांच्या मुलाच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात स्वामी रामदेवजी महाराजांची मध्यस्थी मला घ्यावी लागली आणि तेव्हा आमचं तिथे सगळं फायनल झालं. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या पण काही कंडिशन होत्या की फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला ब्रेक द्यावं लागेल. मी गावामध्ये राहणारा व्यक्ती आहे, गावामध्ये राहावं लागेल, अमरावतीमध्ये राहावं लागेल, माझे आई वडील आहे, कुटुंब आहे, मोठ्या प्रमाणात जनतेची आम्ही सेवा करतो, पब्लिकमध्ये राहावं लागेल. तर हे त्यांच्यासाठी सुद्धा एक चॅलेंजिंग होतं विषय. पण जेव्हा एकामेकाला मी समजलं, पुढे गेलो, नंतर पाहिलं की एक पडद्यावरची हिरोईन जमिनीवर उतरून काम करावं लागेल, तर ते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी ते जवळून 1-2दा अमरावतीला आल्यावर पाहिलं. पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं म्हणजे मी त्यांना गेस्ट म्हणून 2-3 वेळा बोलवलं अमरावतीला कार्यक्रमामध्ये. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाहिलं की पब्लिकमध्ये रवी राणा काय करते, पब्लिक काय असते, पब्लिकची कामं काय असतात. म्हटलं हेच जीवन आहे माझं आणि ह्या लोकांची सेवा, हेच माझे मायबाप आहे, यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. हे करू शकाल का तुम्ही? तर त्यांनी ते हो म्हटलं. त्यानंतर त्यांनी त्या फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि लग्न झाल्यानंतर अनेक घरी पण मोठ्या प्रमाणात विषय चालत होता की हिरोईनसोबत लग्न करणं म्हणजे ते एक चर्चेचा विषय झाला होता